सो आज आम्ही चाललोय इंडियाज लास्ट विलेज चिटकुलला. अँड चांगल्यावरून तिथे जायला आम्हाला काही वे नव्हता मिळत. लाईक आय ट्राईड लिफ्ट साठी पण जे मी खूप हेसिटेट होत होते, पण शेवटी एक दोन वेळा ट्रायही केलं, नाही मिळालं. कारण बसचे स्पेसिफिक टाइम, बस म्हणजे सकाळी 9 वाजता एक आणि दुपारी 12 वाजता वगैरे येते. तर आम्हाला वाटलं की आमची बस लाईक 12-1 ला आम्ही बाहेर आलेलो. एकदम हॉस्टेलच्या समोरच आम्ही थांबलो होतो. इथून बस तर भेटते 12:30 पर्यंत बस येते तिथपर्यंत, आणि बस स्टँड पासून 12-10 पर्यंत बस इंडियाज मोस्ट डेंजरस हायवे वरती आहोत आम्ही. तुम्हाला ह्यानी पण मे बी समजत असेल असं माहित आहे. आम्ही लास्ट सीटला बसलोय अँड फुल ऍडव्हेंचर वाली फिलिंग घेतली आम्हाला. सो आम्ही इथे आल्या आल्या पोस्ट ऑफिस बघितलं अँड ऑफकोर्स घर पे एक पोस्ट करना तो बनता है. सो आम्ही इंडियाज लास्ट विलेज लास्ट पोस्ट ऑफिस. आम्ही आता चिटकुलला जस्ट पोहोचलोय आणि इथे आम्ही बघितलं हे पोस्ट ऑफिस. सो आम्ही एकमेकांना लेटर लिहिलंय, फॅमिलीला लिहिलंय. 20 रुपीज एका पोस्टचा आहे. 15 रुपीज पोस्ट आणि 5 रुपीज ऑफ स्टॅम्प असं काहीतरी आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला असे एस्थेटिक पिंटरेस्टी वाटतात ती यांची डेली लाईफस्टाईल आहे. अँड इथे आल्याला मला असं वाटतं यार सांगलाला आम्ही एकच दिवस राहायला हवं होतं, कारण इतकं स्लो आणि आमच्या सगळ्या इकडे असा एकदम पीस, आवाज नाहीये, एकही गाडी नाही आणि एअर, बापरे एअर आणि माउंटेन्स लिटरली एकदम आमच्या डोळ्यांसमोर आहेत. म्हणजे एवढे जवळ आहेत की शब्दच नाही आहेत एक्सप्लेन करायला. इथे आम्ही 2 दिवस झाले माउंटेन्स फक्त लांबून लांबून असं एक्सपिरियन्स करतोय, पण आज तुम्ही बघू शकतात आणि तिथला स्नो व्हॅली आणि इथलं कल्चर एकदम सुंदर. जून मध्ये येऊन पण एवढी थंडी, वाव, खूप सुंदर. यांचे घर बघा. इथे आल्यावर तुम्हाला यांचं कल्चर, यांची संस्कृती सगळं एकदम नॅचरल बघायला मिळते. आणि मी ना असं खूप जेव्हा थोडंसं आपण रिसर्च करतो कुठल्याही जागाबद्दल, तेव्हा थोडीशी माहिती काढली होती. हे जे वुडन घरं दिसत आहेत, घर हट म्हणेल मी, इथे वुडन हाऊसेस आहेत आणि प्रत्येकाच्या घराच्या साईडला किंवा शेजारी हे वुडनचे हट आहेत, जिथे ते लोक विंटरला जेव्हा हे लोकेशन एकदम डिस्कनेक्ट होऊन जातं 3-4 महिन्यासाठी, तेव्हा खूप उपयोगी पडतं. सगळे फूड, लाकड वगैरे सगळं ते इथे स्टोअर करून ठेवतात, जेणेकरून ते सर्व्हाइव्ह करू शकतात. आता आम्ही इथला एक टेम्पल एक्सप्लोर करणार आहेत आणि इथे एक मॉनेस्ट्री आहे. इथला टेम्पल आहे. आमचं बॅड लक म्हणेल, सगळ्या टेम्पल जिथे पण आम्ही गेलो क्लोज होतं. इथे पण हे टेम्पल क्लोज आहे. मे बी टायमिंग असेल किंवा जेव्हा पूजा वगैरे असते तेव्हा ते ओपन करतात. सो आम्ही बाहेरून दर्शन घेतोय अँड आता मॉनेस्ट्रीला जाऊया. और क्या है यहाँ पे? बस मंदिर, मॉनेस्ट्री और फिर नीचे नदी ना. और आसपास यहाँ पे एक भी गाड़ी नहीं है. यहाँ नहीं आती. फिर आप लोग कैसे जाते हो, कहीं जाना होता है? हाँ, हम तो लाते हैं। आप ले आते हो? आपके पास है गाड़ी? नहीं।
गाड़ी में। हम लाते हैं ना यहाँ तक। अच्छा अच्छा बाहर से भी नहीं उसके। अच्छा अच्छा अच्छा। पर है, सीधा जाना। किस तरफ? वो जो दिख रहा है हमें, अभी शुरू होगा? नहीं, शुरू हो गया। बस बाहर से। अच्छा इथे तुम्ही बघू शकता ग्लेशियरचं एवढं स्वच्छ पाणी नाल्यांनी वाहते. तर आता आपण चाललोय मॉनेस्ट्रीला. सो आम्ही आता जेवढं पण इथे फिरलो ना, आम्ही सगळीकडे बघतोय की टॅप त्यांचे ओपन होते अँड आपल्याकडे आपण टॅप ओपन दिसलं की लगेच बंद करतो, हो. बट हे बंद का नाही करत? कारण इथे ना टेम्परेचर कधी कधी मायनस मध्ये चाललं जातं. मग त्यामुळे काय होतं, त्या टॅप मध्ये ना पाणी फ्रीज होऊन जातं आणि त्यामुळे काय होतं की पाणी चोक होण्याचे चान्सेस खूप जास्त होतात. तो ते कंटिन्यू फ्लो चालू ठेवतात पाण्याचा. हा, जर त्यांनी बंद केलं तर ते मग त्यांना पूर्ण खर्च वाढेल आणि काम वाढेल, ते पूर्ण हो. त्यांना परत ते टॅप सगळीकडे ओपनच ठेवतात, म्हणजे ते पाण्याचा फ्लो कंटिन्यू चालू असेल असा. चिटकुलमध्ये असं फारसं फिरण्यासारखं काही नाही, पण खरं सांगायचं झालं तर या गावाचं सौंदर्य कोणत्याही स्पॉटमध्ये नाही, तर या गावाच्या प्रत्येक रस्त्यात आहे. फक्त असं निवांत चालत फिरा. इथली ट्रेडिशनल घरं आणि समोर बर्फाने झाकलेली सुंदर डोंगर आणि अतिशय साधी आणि मनमिळाऊ माणसं, हे सगळं अनुभवताना एकदम नेक्स्ट लेवल फिलिंग येते. इथली लाईफस्टाईल खूपच साधी आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथली शांतता. ना गाड्यांचा आवाज, ना शहराची धावपळ, फक्त निसर्ग आणि मनाला शांत करणारी शांतता. सो आम्ही आता फोर्ट शोधत होतो, ते आम्हाला दिसलं नाही. आम्ही परत खाली आलोय. खाली आमच्या बासपा रिव्हर दिसतंय आम्हाला. हो, कारण आमची लास्ट बस आहे इथून 3:30ची. सो आम्ही डिसाईड केलं की फटाफट 2-3 प्लेस बघून घेऊ आणि थोडंसं शांतीने जस्ट स्लो Yes. लाईफ जगू. येस, बाय वॉक आम्ही थोडंसं गाव वगैरे फिरलो छान असं. आणि इथून तुम्ही बघू शकता व्ह्यू मागच्या साईडला, मागे माउंटेन्स वगैरे खूप सुंदर दिसतंय, है ना. हो, आणि तुम्ही इथे खाली कॅम्पिंग वगैरे पण करू शकतात, म्हणजे इन केस तुम्हाला रिव्हर साईड कॅम्पिंग वगैरे करायचे असेल ना, तर इथे खूप ऑप्शन्स आहेत खालती. अँड आय विल सजेस्ट, तुम्ही जर चांगला साईड येताय, चिटकुल तुमच्या टू डू लिस्ट मध्ये असेल तर चिटकुलला येऊन स्टे करा. किंवा जर तुम्ही चांगल्याला स्टे करताय तर एकदम सकाळी निघून चिटकुलला या, सो दॅट ऍटलीस्ट जाताना तुम्हाला थोडंसं बेटर ऑप्शन पडेल. पण आय सजेस्ट की ना तुम्ही स्टेच कर. स्टे चिटकुललाच करा, कारण चिटकुल हे खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. इथला एअर इतका फ्रेश आहे, म्हणजे गाड्या आम्हाला हो. खूप स्पेसिफिक गाड्या दिसतात, बस वगैरे थोडेसे, नो टॅक्सी. अजून मी टू व्हीलर बघितलं नाहीये. हो, सो आणि गाव पण खूप सुंदर आहे, आजूबाजूला व्हॅली,
नदी, डोंगर, माउंटेन्स, स्नो, सगळं 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 खूप सुंदर. खूप सुंदर. सो गाइस, हम लोग हिमालय की वादियों में चल रहे हैं. कैसा लग रहा है आपको? मुझे इतना अच्छा लग रहा है, इतना अच्छा लग रहा है, मुझे ऐसा लग रहा है यहीं पे मैं बस जाऊं. ओ माय गॉड, भारी भरकम वर्ड. बहुत खूंखार वादियां है, यहाँ बहुत की सुंदर वादियां है. पत्थर, यहाँ के फ्लावर्स, यहाँ का हवा, यहाँ पे यहाँ की जितने भी मिट्टी, 4-5 लोग हैं यहाँ की मिट्टी एंड स्पेशली खुशबू. यहाँ की पहाड़. मुआ, पप्पी दे पहाड़ को पप्पी. पप्पी. तर खरं सांगायचं झालं तर प्रवास संपतो पण आठवणींचा प्रवास कधीच संपत नाही. भेटूयात अशाच आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये नव्या ठिकाणी नव्या अनुभवांसोबत. तोपर्यंत हसत राहा, फिरत राहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि सोबतच आमच्या देवनील चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला भेटूयात अशाच एका नवीन ऍडव्हेंचरसह पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.